नमस्कार सखीनो. श्री स्वामी समर्थ. मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांचे अवतार्य कार्य आजही सुरू आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवलेलं नाही. स्वामी आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्य करीत आहेत व अनंत काळापर्यंत ते करीत राहतील. आज आपण देव आणि विज्ञान यामध्ये काय आहे हे आज पाहणार आहोत. गोविंद नावाचा एक अभियंता कर्तव्यनिष्ठ आणि हुशार बुद्धीचा होता, पण तो देवाला मानत नव्हता. तो देवदेव वगैरे काहीही मानत नव्हता. त्याच्याप्रमाणे कर्तव्यात जगात सर्व काही होते. परंतु त्याची पत्नी आणि आई हे धार्मिक तसेच स्वामी भक्त होते. त्यांनी गोविंदाला समजावून सांगण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी गोविंद ईश्वर भक्ती करायला तयार नसायचा. एकदा विहीर खोदण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. अभियंता म्हणून गोविंदालाच पूजनाचा मानकरी ठरवलं जातं, पण गोविंद पूजा अर्चना या सर्वाला पाखड समजतो. अशात तो कुदळ घेऊन जमिनीवर पहिला वार घालायला जातो. पण काय, एकदा कुदळ उचलल्यावर गोविंदाला छातीत अत्यंत वेदना जाणवतात आणि त्याच्या हातातून ती कुदळ खाली जमिनीवर पडते आणि वैद्याला लगेच बोलावले जाते आणि वैद्य येतात आणि गोविंदाची तपासणी करतात. वैद्य त्याला हृदयविकाराचा झटका आलेला सांगतात. गोविंद जेमतेम 2-3 दिवसाचा सोबती आहे असं ते सांगतात. पुढे गोविंद अंथरुणाला चिटकून राहतो. त्या कालावधीत भुजंग नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि सांगतो की तो या गावी कीर्तन करायला आला आहे आणि स्वामींनी त्याला दृष्टांत देऊन सांगितलं आहे की गोविंदाला घरी जाऊन निरोप दे. त्याचा रोग ललिता स्तोत्र वाचल्याने बरा होईल. पण गोविंद नेहमीप्रमाणे काही केला ऐकत नव्हता. देवावर विश्वास ठेवत नव्हता. स्वामी वचन फेटाळून लावतो. पण गोविंदाच्या घरातील सर्वजण स्वामींचा निरोप ऐकण्यासाठी गोविंदाला गायावया करतात. त्यामुळे त्यांच्या आनंदासाठी गोविंद ललिता स्तोत्र वाचतो. त्याचा परिणाम म्हणून 2-3 दिवसानंतर वैद्यबुवा येऊन त्याची निदान करून सांगतात की आता गोविंदा पूर्णतः रोगमुक्त झाला आहे. हे ऐकून गोविंद थक्क होतो. स्वामींच्या वचनाची महत्ता त्याला कळते. त्यानंतर घरातील सर्व लोक आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी येतात आणि गोविंद म्हणतो, स्वामी, माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नव्हता, तरी तुम्ही मला रोगमुक्त कसे केले? त्यावर स्वामी म्हणतात, अरे, तुझा माझ्यावर विश्वास नव्हता, पण तुझ्या परिवाराचा विश्वास तर होता ना. आम्हाला आमच्या भक्तासाठी तुला बरे करावे लागले. अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ती गोष्ट खोटी आहे असं मानणं चुकीचं आहे. खरं तर जिथे विज्ञानाचा प्राप्त संपतो तिथूनच देवाचा प्राप्त सुरू होतो. तुझे विज्ञानसुद्धा ईश्वरानेच बनवले आहे. जसे तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते, तसेच आध्यात्मिक उंची गाठून ईश्वरी साक्षात्कार झालेल्या लोकांना तुमच्यासारख्या ईश्वराला न मानणाऱ्या मूर्खाची कीव येते. विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ती गोष्ट खोटी आहे असं मानणं चुकीचं आहे. खरं तर जिथे विज्ञानाचा प्राप्त संपतो तिथूनच देवाचा प्राप्त सुरू होतो. श्री स्वामी समर्थ. माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करून कमेंट करून सांगा आणि आवडला तर सबस्क्राईब करा आणि स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा. श्री स्वामी समर्थ.